is with you. Blessed are you among women. Blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and in the hour of our death. Amen. Behold the handmaid of the Lord. Be it done according to thy word. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women. Blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and in the hour of our death. Amen. The Word was made flesh. And dwelt amongst us. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women. Blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and in the hour of our death. Amen. Pray for us, O Holy Mother of God. That we may be made worthy of the promises of Christ. Let us pray. O Lord, beseech you, O Lord, this is your heart, that you through the incarnation of Christ our Son, was made known by the message of the angel, made by his passion and cross, be brought to the glory of the resurrection. Through the same Christ our Lord. Amen. मुलं बाहेर गेले तरी पुढे या, जरा पुढे या. जे मागे आहेत त्यांनी पुढे यावं. जागा भरपूर आहे, पुढे पुढे यावं. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूने आपल्याला सुंदर असा दिवस, हा चांगला दिवस दिलाय, त्याचे आभार मानू, त्याचा गौरव आणि स्तुती करू. स्तोत्रकार म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराची गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. होय, आज परमेश्वरानं आपल्याला इथे उपस्थित केलेलं आहे. आपण त्याचे निवडलेले लोक आहोत. खूप लोक, जगात खूप लोक आहेत, आपल्या गावातही खूप लोक आहेत, पण इथे आपण फक्त थोडेच जण आलेलो आहोत. कारण परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. आपण त्याचे खास असे आहोत. म्हणून परमेश्वराचे आभार, त्याची स्तोत्रे गा आणि त्याला धन्यवाद देत त्याचा महिमा गाऊन, टाळ्या वाजून त्याचा जय जयकार करा. सर्वांनी टाळ्या वाजवा. Amen.
गोष्टी. प्रभू, आपण आपल्या मुलांना हव्या असलेल्या गोष्टी पुरवत असतो. त्यापेक्षा जास्त परमेश्वर पिता आपल्याला पुरवत असतो. आपण मागण्या अगोदरच तो आपल्याला जास्त देत असतो. त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे त्याने आपल्याला बनवलेला आहे आणि त्याचा श्वास आपल्या प्रत्येकाच्या श्वासामध्ये घातलेला आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि म्हणून मग त्याचे आभार मानण्यासाठी आपण कंजूसी करायची नाही. त्याला मन मोकळेपणाने आभार मानायचे त्याचे. आणि कुठलीच लाज मानायची नाही. कोण आपल्याला बघते इथे तिथे बघू नका. तर आपल्याला मिळालेला आहे त्याचा आभार आपण परमेश्वराजवळ त्याचे आभार मानूया. कारण परमेश्वराचे आभार मानल्याने आपल्याला, आपण कोणाला काय वस्तू दिल्यानंतर आपल्याला त्यांनी थँक्यू म्हटलं तर आपल्याला किती खुशी होते. तसेच परमेश्वराचा आपण त्यांचे आभार मानले तर परमेश्वरालाही आनंद होतो. म्हणून कंजूसी न करता परमेश्वराचे आभार मानूया. देवाची स्तुती स्तोपितमध्ये म्हणतोय, देवाची स्तुती करा व त्याचे आभार माना, त्याची स्तवने गा. त्याने तुमच्यासाठी केलेले कृत्ये साऱ्या लोकांसमोर जाहीर करा. देवाला धन्यवाद देणे, त्याची कृत्ये जाहीर करणे, त्याच्या नामाची स्तवने गाणे किती छान आहे. त्याचे आभार मानण्यात कधी उणीव पडू देऊ नका. होय, माझं मी उदाहरण देते. मी या प्रार्थनेमध्ये आले. मी पहिल्या प्रार्थनेमध्ये नव्हती, पण प्रार्थनेची आवड माझ्यामध्ये झाली. ती म्हणजे माझ्यावर कितीतरी संकट आली आणि ही संकट जेव्हा मी परमेश्वराचा धावा करत गेली आणि ती संकट माझ्यापासून दूर गेली. प्रभू परमेश्वर मला प्रत्येक वेळेला मदत करत होता. अडचणीच्या वेळी कोणच नव्हतं तेव्हा प्रभू येशू मला सांगत होता, होय भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेला माझ्या अडचणीच्या वेळेला तो माझ्या बरोबर होता. म्हणून मी आज इथे उभी आहे तुमच्या समोर आणि मला त्याने धीराचाही आत्मा दिला. म्हणून परमेश्वराचे आभार मानते मी. तो आपला हात कधीच सोडत नाही. त्याने आपलं नाव त्याच्या स्वतःच्या हातावर कोरून ठेवलेलं आहे आणि तो आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत असतो, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमचं ओझं घेतो. आपलं प्रत्येकाचं ओझं प्रभू येशू घ्यायला प्रत्येक वेळेला तयार असतो. आपलं ओझं त्याच्यावर ठेवू आणि आपण निर्धास्त राहू. परमेश्वरावर विश्वास ठेवू. आपलं ओझं पूर्णपणे, कुठलाही आजार असेल, कुठली संकट असतील, कुठलं दुःख असेल, कुठल्या अडचणी असतील, पूर्णपणे प्रभूच्या हातात सोपू आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला मिळालेला आहे असा विश्वास ठेवून आपलं खांद्यावरचं ओझं तो आपला दूर करणार आहे असा विश्वास ठेवून. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Você
तुझे आभार मानते प्रभू येशू, तुझा गौरव आणि स्तुती करते. आमच्या खांद्यावरील बोझ तू आमचं हलकं करून आमचे खांदे तू मोकळे केलेस प्रभू येशू, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वादळवारे सुरू असतात. या जगाच्या भोवऱ्यात आपल्या जीवनाची नाव अडकते आणि आपल्याला आर्थिक अडचणी, आजार, मुलांच्या चिंता यात आपण गुरफटून जातो. आपलं मन अशांत असतं. तेव्हा प्रभू येशू म्हणतो, माझ्याजवळ या, मी तुम्हाला विसावा देईन. त्यावेळी प्रभू येशू आपली साथ कधीच सोडत नाही. आपल्या जीवनाची नाव तो कधीच बुडू देत नाही. आपली नाव तो त्याच्या किनाऱ्यावर आणतो. म्हणून परमेश्वराला आपण स्तुती गीत गाऊ. धन्यवाद देव. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझं नाव थँक्यू सावसे. जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. तुझ्या
परंतु प्रभू येशू आम्ही पुन्हा पुन्हा या जीवनाच्या भोवऱ्यात या जगाच्या मोहात अटकतो जातो. प्रभू येशू एज्युकेलमध्ये म्हणतोय तुम्ही परता आपल्या सर्व पातकापासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवात्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. ज्याप्रमाणे उरला पुत्र शुद्धीवर आल्यावर आपल्या बापाकडे परत आला, त्याप्रमाणे आम्ही येतो तुला शरण प्रभू येशू. तुझ्या चरणाशी येतो आणि कबूल करतो. आम्ही अविचाराने अनेक पापे करून तुला दुःख दिलं. ज्यावेळी आम्ही इतरांची निंदा करतो, तो शाब्दिक मार तुला पडत असतो प्रभू येशू. तुझ्या डोक्यावर काट्याचा मुकुट आम्ही पुन्हा पुन्हा चढवत असतो. पुन्हा पुन्हा तुला क्रूसावर खेळत असतो. क्षमा कर बापा आम्हाला या आमच्या सर्व अपराधाबद्दल. शुद्ध कर आम्हाला धुवून तुझ्या पवित्र रक्ताने. क्षमा कर बापा आम्हाला. होय प्रभू येशू,
पापाच्या दलदलीतून हात देऊन तू आम्हाला बाहेर काढले आहे. तुझ्या हृदयाशी आम्हाला घट्ट धरून ठेवलंय प्रभेश. प्रभेश आम्ही तुझे आभार मानतो प्रभेश. किती मोठा त्याग तू आमच्यासाठी केलास प्रभेश. प्रभेश तुझे आभार मानावे तेवढे थोडेच प्रभेश. प्रभेश तू आम्हाला म्हटलेलं आहे मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. मी माझा पवित्र आत्मा तुम्हाला दे. आपल्या अंतःकरणात आपण पवित्र आत्म्याला बोलूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि एकरूपी होऊया प्रभूशी. त्याने आपल्याला प्रत्येकाला पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याला बोलूया आपल्या अंतःकरणात. तो आपल्याला मदत करतोय प्रत्येक वेळेला. आपला मध्यस्थ बनतोय आपली आत्मिक तयारी करण्यासाठी. प्रभूशी आपली भेट घडून देण्यासाठी त्याला आपण बोलूया. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या आमचा मध्यस्थ बन. आमची आत्मिक तयारी करून घे प्रभू जवळ जाण्यासाठी. आम्हाला प्रभू जवळ घेऊन चल. आमचा मध्यस्थ बन. आपल्या प्रत्येकाशी पवित्र आत्मा बोलत आहे. शांतपणे त्याचा आवाज आपण ऐकूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण साक्रामेंटाची समोर आराधना प्रार्थना करणार आहोत आणि त्या अगोदर थोडासा आपण देवाचा शब्द, कारण देवाच्या शब्दावर आधारित आपला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. Our faith depends on the knowledge that we have of the word of God. परमेश्वराच्या वचनावर आधारित आपली श्रद्धा, आपला विश्वास आहे. आणि म्हणून येशू म्हणाला, सत्य तुम्ही जाणाल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. सत्य, देवाचं वचन हे आपण सातत्याने, आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये, मिसनामध्ये तुम्ही बोला, कोणत्याही प्रार्थनेमध्ये बायबल वाचन किंवा देवाचा शब्द असणे महत्वाचं आहे. त्याच्यावर आधारित मग परमेश्वर कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. तर 5 गोष्टी आज आपण ज्या प्रभू येशूच्या जवळ येणार आहोत, आपलं प्रेम, आपली श्रद्धा व्यक्त करणार आहोत. तर परमेश्वराला नक्की काय आपल्याकडून अभिप्रेत आहे, काय त्याला आवडतं, व्हॉट डज ही लाईक, व्हॉट इज दॅट प्लीजेस हिम, दॅट वी मस्ट नो. प्रेज द लॉर्ड. So 5 just short I want to share
व्हॉट प्लीजेस गॉड, देवाला प्रसन्न करण्याचे 5 मार्ग. आणि आजचं जे शुभवर्तमान आहे, टुडेज गॉस्पल इज ऑल्सो इन अ वे Jesus was asking that young man, no, Jesus expected from him something. येशू त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा होती. आणि जर खोलात पाहिलं तर एकच अपेक्षा होती की त्याने परमेश्वराचा गौरव करावा, त्याने परमेश्वराला प्रसन्नित करावं. आणि शेवटी सांगितलं की प्रभू येशूला दुःख, खेद झाला, कारण तो येशूच्या मागे आला नाही. प्रेज द लॉर्ड. आज शुभवर्तमान जे आहे ते एका तरुणाबद्दल आहे, जो सांगतो की मला स्वर्ग राज्यात जाण्यासाठी काय करावं लागेल. येशू त्याला म्हणाला, सर्व आज्ञा पालन कर. तसं तुम्ही केलेलं आहे, सर्व केलेलं आहे, सर्व काही मी आय हॅव फॉलोड एव्हरीथिंग, आय हॅव केप्ट द कमांडमेंट्स. व्हॉट डू आय लॅक? जीसस सेड, नाउ सेल एव्हरीथिंग दॅट यू हॅव अँड कम फॉलो मी. प्रेज द लॉर्ड. इफ यू वॉन्ट टू बी परफेक्ट, गो सेल your possessions and give it to the poor and you will have treasures in heaven, then come and follow me. येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो इच्छितो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास ते म्हणजे तुला दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. प्रेज द लॉर्ड. माझ्या मागे ये म्हणजे प्रभू आपल्याला आपल्या सर्वांना काय संदेश देत आहे? माझ्या मागे म्हणजे मला प्रथम बनव. पुट मी फर्स्ट. प्रेज द लॉर्ड. सर्व काही केलेलं आहे, मग काय कमी आहे? एक गोष्ट कर आता, सर्व काही सोड, मला प्रथम बनव. मेक मी फर्स्ट. हालेलुया. ह्याच्या मागे त्याच्या मागे मी कोणत्या स्थानावर आहे? मला प्रथम स्थान बनव. ते सर्व सोड, माझ्या मागे. म्हणजे प्रभू सांगत नाही की आज आणि घरबार सर्व सोडा, नोकरी धंदा सर्व सोडा, आणि नाही. That is literal word. Praise the Lord. But the Lord is expecting all of us to put Him first. Praise the Lord. To put Him number 1 in our life. So, few things. पहिली गोष्ट, how we can put God first. Put Him in the first hour of the day. Praise the Lord. कशा प्रकारे आपण, जर त्या माणसाने खरोखर प्रभू येशूच्या पाठीमागे तो आला असता, त्याने सोडलं असतं आणि येशूच्या मागे आला असता, तर गॉड वुड बी, जीसस वुड बी प्लीज विथ हिम. हालेलुया. येशूला किती आनंद झाला असता जर त्याने जे येशूने सांगितलं त्याने केलं असतं. पण ते करणं कठीण होतं. आज देखील प्रभू येशू आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे. इथे मेणबत्त्या लावणे, फुलं लावणे, आय डोंट थिंक इज गोइंग टू बी हॅपी बिकॉज दे आर कॅन्डल्स अँड फ्लावर्स हिअर. नो. प्रेज द लॉर्ड. ही इज एक्सपेक्टिंग व्हॉट यू आर गोइंग टू गिव्ह. आपण काय अर्पण देणार आहोत, आपण काय त्याला देऊ शकतो, यावर आधारित आहे की तो प्रसन्नित होणार आहे की नाही. आणि म्हणून कॅन वी गिव्ह सम टाइम ऑफ आवर, द फर्स्ट टाइम ऑफ आवर डे, दिवसभरातून काही वेळ आपण त्याला प्रथम स्थान देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं नामस्मरण, देवाचं स्मरण करणे. काही लोकांना उठल्यापासून देवाची आठवण सुद्धा येते का, प्रश्न आहे. सो पुटिंग गॉड फर्स्ट. डोळे उघडले का? कारण परमेश्वर आहे. हालेलुया. देवाची दया माझ्यावर आहे म्हणून माझे डोळे उघडले. आय ओपन माय आयज बिकॉज गॉड इज देअर. ही हॅड मर्सी ऑन मी. देयर वुड बी अ हिस्ट्री. प्रेज द लॉर्ड. मी त्या इतिहासात जमा झालो असतो जर सकाळी माझे डोळे उघडले नसते. तर मत्ती 7:33, सीक फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड. पहिला काय करा? देवाचं राज्य मना विचारामध्ये प्रथम उठल्यानंतर देवाचं राज्य, देवाचं नाम आठवण करा. अँड ऑल दिस थिंग्स विल बी ॲडेड. बाकीच्या सर्व गोष्टी होतील. दिवसभरामध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत. कामाला जायचं आहे, मुलांचं आहे, हे ते स्वयंपाक सर्व आहे. परंतु पहिल्यांदा देव, फर्स्ट गॉड अँड ऑल अदर थिंग्स. बाकीच्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल. हालेलुया. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य, त्याची नीतिमत्ता मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. सो लेट अस प्रॅक्टिस दिस. ट्राय टू पुट गॉड, ट्राय टू रिमेंबर गॉड इन द फर्स्ट आवर्स, इन द फर्स्ट अर्ली मोमेंट्स ऑफ युअर डे. नॉट द लेफ्ट ओव्हर, उरलेला दिवस नाही.
तर सुरुवातीचं काहीतरी प्रभूला देण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की फर्स्ट ऑल्सो ऑफर गॉड द फर्स्ट डे ऑफ युअर वीक. आता हे त्या मुलाने जे उत्तर दिलं, मी सर्व नियम ठेवलेले आहेत. येस, 10 कमांडमेंट जे परमेश्वरचे नियम आहेत ते आपल्या भल्याकरिता आहेत. All the commandments that God has given us is not for us to be God to rule over us, but it is for our good. Hallelujah. तर परमेश्वराने असं रचलेलं आहे, 6 दिवस तुझे आहेत, 1 दिवस माझा राखून ठेवलेला आहे. That one day try to give me time. Hallelujah. 6 दिवस तुझे, 7वा दिवस माझा. Psalm 27:4. आणि दावीद म्हणतो, one thing I have asked of the Lord, and that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. Praise the Lord. दावीद म्हणतो की मला माझी अशी इच्छा आहे, त्याच्यासाठी मी झटतो की मला माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. Praise the Lord. नाही, आपण लिटरली नॉट पॉसिबल. We live in a world, we have to work, we have to take care of families. आपल्याला कुटुंबाचं पाहायचं आहे, जबाबदाऱ्या आहेत, काम आहे. परंतु त्यातून आणि ख्रिस्त सभा सुद्धा आपल्याला शिकवते की कीप द सॅबथ होली. प्रेज द लॉर्ड. तर आठवड्यातला 1 दिवस शब्बात प्रभूची आज्ञा आहे. निर्गम 20:8 मला वाटतं, एक्झोडस 28 की कीप द सॅबथ होली. 1 दिवस बाकीचं सर्व चिंता, सर्व काही सोडून प्रभूकडे ध्यान, प्रभूला जास्त वेळ, मिस्सा, बायबल वाचन, कुटुंबाबरोबर वेळ. सो दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज वाय वी कॅन प्लीज गॉड. हालेलुया. कारण ही देवाची इच्छा आहे. फर्स्ट प्लेस इन युअर हार्ट टू गॉड. आपल्या हृदयामध्ये देवाला प्रथम स्थान देणे. मत्तई 22:37-38. And he said to him, you shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind. This is the great and the first commandment. Praise the Lord. येशूला विचारलं, आज्ञा सर्वात मोठी कोणती? तर तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. Praise the Lord. Give your hearts to God. बाकीच्या सर्व गोष्टी तात्पुरता आहेत. एव्हरीथिंग हिअर इज टेम्पररी. डू नॉट पुट युअर माइंड, युअर हार्ट ऑन एनी अदर थिंग बिकॉज दे आर गोइंग टू फेड अवे. बाकीच्या सर्व गोष्टी नश्वर आहेत, त्यांचा नाश होणार आहे, त्या तात्पुरता आहेत. आपलं मन जर कशाला लावायचं असेल तर ते परमेश्वरावर लावा. प्रेज द लॉर्ड. सो डिझायर द लॉर्ड. प्रभूची इच्छा, प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूकडे बसण्यास, प्रभूवर आपलं प्रेम. आपण ऐकत आहोत ना, गेल्या वेळेस सुद्धा आपण ऐकलं की मार्था आणि मरियाने काय केलं? प्रभूच्या चरणाशी बसली. एक्सप्रेस हर ग्रॅटिट्यूड, हर लव्ह टू जीसस. हालेलुया. तर गिव्ह प्लेस इन युअर हार्ट टू गॉड. आपल्या अंतःकरणामध्ये देवाला स्थान द्या, प्रथम स्थान द्या. चौथं, कन्सिडरिंग गॉड फर्स्ट इन युअर डिसिजन. निर्णय घेतो आपण आपल्या जीवनामध्ये. अनेक निर्णय, दिवसामध्ये आपण अनेकशे निर्णय घेत असतो, छोटे मोठे किंवा लहान मोठे सुद्धा. काही काय ते खूप महत्वाचे निर्णय असतात. आणि तेव्हा आपण परमेश्वराची आठवण करतो का? डू वी ब्रिंग गॉड इन दॅट डिसिजन्स? प्रेज द लॉर्ड. की मला वाटलं आणि मी करतो. नाही, परमेश्वराला आवडेल का? परमेश्वर प्रसन्नित होईल का? याचा माझ्या श्रद्धेवर किंवा माझ्या विश्वासावर कसा फरक पडेल याची मी विचार करतो का? प्रत्येक निर्णयात प्रथम देवाचा विचार करणे. जे काही मी करणार आहे, हा जो निर्णय आहे, ही निवड आहे, त्यामुळे माझा आणि देवाचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? मी देवापासून दूर जाईन का? की मी हा निर्णय घेतल्यावर देवाच्या जवळ येईल? हे विचार करणे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण हे विचार देवाला
म्हणजे देतो हा स्थान, परमेश्वर प्रसन्नित होतो. प्रेज द लॉर्ड. महान कार्य नाही, परंतु आपण देवाची आठवण सुद्धा केली. परंतु देवाचं काय, एवढं जरी आठवण केली, गॉड इज प्लीज. हालेलुया. नीतिवचन 3:5 आणि 6. ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट, लीन नॉट ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग. पुष्कळदा आपण स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहतो, ज्ञानावर अवलंबून राहतो. तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव. सर्व मार्गात, सर्व तुमचे निर्णय, सर्व काही निवड करताना त्याची जाणीव ठेव, त्याचा विचार कर. मग काय होईल, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. ही विल मेक युअर पाथ स्ट्रेट. प्रेज द लॉर्ड. दिस इज द ब्युटी ऑफ गॉड. तुम्ही फक्त विचार करा, आम्ही हे करणार, आम्ही विकत घेणार, मी ही नोकरी घेणार, मी हे करणार. परंतु परमेश्वराला हे आवडेल का, हा जर विचार आपण करतो, तू विचार केलास, परमेश्वर प्रसन्नित होईल. हालेलुया. पण जेव्हा आपण म्हणतो कशाला विचारायचं, मला माहित आहे, मी शिकलेला आहे, आय नो एव्हरीथिंग, आय एम केपेबल, आय डोंट नीड टू प्रे, आय डोंट नीड टू आस्क, I don't know to go and spend some time in the chapel and seek, discern. No need. I don't. Not sure, not guarantee your path will be straight. तुमच्या वाटा सरळ असतील का याची शक्यता शाश्वती नाही. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही देवाचं नाम स्मरण केलं असेल, कोणताही निर्णय घेताना, परमेश्वर तुम्हाला त्या सर्व गोष्टीत तो तुम्हाला सहाय्य करेल. हालेलुया. आणि शेवटचं, God is pleased when we give him the portion of our fruits. Hallelujah. कृती सुद्धा आहे. आपल्या फळांचा पहिला भाग देवाला द्या. Learn to give God what God blesses you with. परमेश्वराने तुम्हाला चांगली नोकरी दिलेली आहे, पगार दिलेला आहे, त्यातून परमेश्वराला द्या. हालेलुया. ही जुन्या करारापासून आणि नव्या करारामध्ये सुद्धा आहे. गॉड इज प्लीज. परमेश्वर मागत नाही, परंतु तू हे तुझ्याकडून आलेला आहे आशीर्वाद, हा व्यवसाय, हा बिझनेस, ही नोकरी, हा जो मला आशीर्वाद भेटला, मी नाही कमावला, प्रभू तू दिलेला आहेस, आणि म्हणून तुझा वाटा. प्रेज द लॉर्ड. तुझा वाटा खुशीने तुला थोडं द्या. आपल्या मुलांना, तरुणांना शिकवा थोडस. परमेश्वरा, हे जे मी कमवण्यासाठी मला तू बुद्धी दिली, शहाणपण दिले, हे तुझ्याकडून आलेलं आहे, आणि म्हणून त्यातलं तुला. प्रेज द लॉर्ड. विचार केला, फक्त विचार आपण करतो. परमेश्वर सांगत नाही एवढेच पाहिजे, तेवढं दे, हे दे, सर्व दे, नाही. पण जेव्हा मी काहीतरी देतो, आठवण करतो देवाची, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. Honor the Lord with your wealth and with the best part of everything you produce. Then he will fill your barns with grain and your vats will overflow with good wine. Hallelujah. परमेश्वर मागत नाही, पण honor the Lord. आठवण ठेवा परमेश्वराची. हे परमेश्वराने मला दिलं, परमेश्वरा हे तुला. आणि मग त्याचा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये पहा. तो आपल्या द्रव्याने किंवा आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. सो माय ब्रदर्स सिस्टर्स, नाउ वी प्रिपेअर फॉर द एडोरेशन. तर 5 गोष्टी थोडक्यात आपण पाहिलेल्या आहेत की देवाला प्रथम स्थान देणे, वेळ, प्रथम दिवस, आपलं अंतःकरण, आपल्या विचारांमध्ये निवड, परमेश्वराला प्रथम विचार, आणि प्रथम फळ परमेश्वराला. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण परमेश्वराला प्रथम देतो, परमेश्वर कोणाचाही ना, ही डझंट कीप एनिथिंग. तो कर्जदार नाही. आपण त्याला दिलं तर तो ठेवत नाही, तो आपल्याला दुप्पट तिप्पट परत देत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व गुडघे टेकूया, आता प्रभू समोर येऊया. प्रभूला प्रसन्नित करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत.
गुडघे टेकूया. मान लगूया. Thank you, Lord. Praise you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Jesus. Hallelujah. Nitya tu swami prem karto tula bhasto ani aradhito gauravi tujhe naam o sarya jagi पवित्र स्थानामध्ये आपण आहोत. लेट अस प्रेज अँड थँक हिम
for His presence in this place. Let us exalt Him. आपण उभे राहूया जोरदार तानाने प्रभूचा धन्यवाद देतो. Thank you Lord. Praise Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. सिंहासनावर विराजमान आहे. जेव्हा येशू पेत्राच्या होडीमध्ये शिरला आणि पेत्राचे पहिले शब्द माझ्यापासून दूर जा कारण मी पापी आहे. As we come closer to Him, we experience all our
failures. We experience we are unworthy to be here. It is the goodness of God that leads us to repentance. परमेश्वराचा चांगुलपणा आपल्याला पश्चातापाकडे नेत असतो. आणि सुंदर संधी आहे, प्रभू आपल्या समोर उभा आहे. प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा, मजवर दया कर. अविश्वासी मी प्रभू, मला क्षमा कर. Have mercy on me, Lord, Jesus, Son of David. तुम्हाला भरायचं उभे राहू शकता, गुडघे टेकायचे गुडघे टेकू शकता, बसायचं असेल बसू शकता. ज्याप्रमाणे आपला पश्चाताप व्यक्त करायचा आहे तुम्ही करा. एक्सप्रेस युअरसेल्फ द वे यू वॉन्ट टू. You want to lift your hands, you want to kneel down. लोटांगण घालायचं असेल लोटांगण घाला. जे काही करायचं करा, कारण तुमचा तारणारा तुमच्या समोर उभा आहे. Jesus, praise you, Jesus.
keep looking at Jesus. Look at his face. If we confess our sins, he is faithful and just. जर आपण आपली पापे कबूल केली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे आणि आपल्याला आपल्या सर्व अधार्मिकतेपासून तो क्षमा करेल. He is faithful and just to forgive us of all our sins. As far as the east is from the west, so far has he removed your transgressions from you. पूर्व पश्चिमेपासून जितकं दूर आहे तितकी दूर त्याने तुमची आणि माझी पाप आपल्यापासून दूर केलेली आहे. God is not interested in counting your sins. He wants you to turn and live. वडा आणि जगा. इझेकिएल संदेष्टा सांगतो, मला कोणाच्याही मृत्यूने प्रसन्नता होत नाही. I'm not pleased with the death of anyone. Turn, repent and live. प्रभू तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी करू इच्छितो, पण निवड तुम्हाला करायची आहे. You have to choose. Choose Jesus, choose life. माझ्याकडे जो कोणी येईल त्याला मी रिकामी कधीच परत करणार नाही. Anyone who comes to me, I will never let him go empty-handed. भरपूर कृपा प्रभूची वाहत आहे. प्रभू तुझ्या करुणेने आम्हावर पहा प्रभू. Look with mercy, compassion. We are sheep who have gone astray. आम्ही तुझे मेंढरे आहोत प्रभू. आम्ही अनेक वेळा बहकून जातो. आज आम्ही तुझी वाणी ऐकलेली आहे प्रभू आणि तुझ्याकडे पुन्हा आम्ही येत आहोत प्रभू. तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. We have heard you calling and we choose to return to you, to the flock. करुणेने तुझ्या मी पाहीन नवीन दिवस. ढाल बांधून करी रक्षण माझे तू. साधात मी धावूनी तू येतो. पडता क्षणी मज उचलून तू घेतो.
Where can we go from you, O Lord? For you have the words of eternal life. Tonight you will speak and give life to our broken lives, our broken sick bodies, Lord. Speak thy word and thy servant shall be healed. एक शब्द मात्र बोल प्रभु, तुझा दास बरा. Thank you, Jesus. Praise you, Jesus. साऱ्या जगीत तुझा कोणीही नाही, तुझ सोडून प्रभू कोणीही नाही. गुडघे टेकून मी केवळ समोरी, तुझा प्रभू तू माझा पिता. साऱ्या जगीत तुझा कोणीही नाही, तुझ सोडून प्रभू कोणीही नाही. गुडघे टेकीन मी केवळ तुझा मोरी, तुझी माझा प्रभू तू माझा पिता. प्रभू खरोखर तुझ्या सारखा कोणी नाही. तूच आमचा प्रभू, तूच आमचा पिता. तारणारा प्रभू, स्मरण करा प्रभू, या क्षणाला स्मरण करा. त्याने आपल्यासाठी केलेल्या महत् कृत्यांची आठवण करा आणि त्याच्याकडे पाहत असताना त्या क्रूसाकडे पहा. जगाचे तारण त्याच्यावर खिळलेले होते. केवळ शब्दानेच नाही, not by just words that he said that I love you, but God demonstrated his love for you and me. Romans chapter 5 verse 3. रोमकरास पत्र 5:8. देवाने त्याच्या प्रीतीचं प्रमाण दिलेलं आहे. परमेश्वर ने अपने प्यार का प्रमाण इस प्रकार दिया कि जब हम पाप में थे, प्रभु यीशु उस क्रूस पर हमारे लिए मरे. आम्ही पापी असताना प्रभु यीशु ख्रिस्त क्रूसावर आमच्यासाठी मेले, रक्त वाहिलं. That is the demonstration. Right now as you look at that sacrament, you look at the love of God for you. It is
nothing else, nothing better expression of God's love. And the blood of Jesus is flowing right now. It is ever available. आपल्यासाठी सदा सर्वदा उपलब्ध आहे. सर्व पाप्यांना दोषमुक्त करण्यासाठी ते रक्त आता आणि सर्व काळ उपलब्ध आहे. इट इज अवेलेबल forever to cleanse our sins and to heal us of all sickness. सर्व पाप क्षमा करण्यासाठी, सर्व रोग बरे करण्यासाठी ते रक्त सांडण्यात आलं, वाहिलं गेलं. शक्य असल्यास उभे राहा किंवा गुडघे टेका. This is the time the Lord wants to touch and heal you. It's your blood that cleanses me. It's your blood that gives me life. It's your blood that took my place in redeeming sacrifice. Washes me whiter than the snow, My Jesus, God's precious sacrifice. तेरा लहू साफ करता है, तेरा लहू जीवन देता है, तेरा लहू मेरे लिए मेरे पाप को लेता है, धोता करता है मुझे बेगुनाह. मेरा यीशु प्रभु का प्यारा बलिदान. तेरा वचन साफ करता है, तेरा वचन जीवन देता है, तेरा वचन मेरे लिए मेरे पाप को लेता है, धोता है, करता है मुझे बेगुनाह. मेरा यीशु प्रभु का प्यारा बलिदान. I request Father to just take the sacrament in our midst. Jesus walking in our midst as the healer tonight. आरोग्यदाता आपल्यामधून चालणार आहे. विश्वासाने आपण त्याच्या जवळ येत आहोत, कारण तो संपूर्ण सामर्थ्याने आपल्यामध्ये उपस्थित आहे, राहणार आहे. Just touch it by faith. यीशु
शांति देता, अनंत जीवन भी देता, यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। ओरिया संगरी हिरिया Many of you are feeling free right now. Your body is feeling light. शरीरामध्ये हलकं वाटत आहे. खूप जण तणाव, टेन्शन घेऊन आले होते, चिंता. प्रभूने या क्षणाला त्याची शांती तुम्हाला दिलेली आहे. Filled you with His peace. Joints, frozen joints. प्रभू आरोग्य दिलेला आहे अनेकांना. Healed you from frozen joints, painful joints. Allergy, skin problems. The Lord has touched and healed them. Various blocks have been removed. Unable to conceive, the Lord is blessing. Problems in finances, problems in getting jobs, all such blocks have been removed. The Lord has made a way. प्रभूने तुमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. तसेच प्रभू मी प्रार्थना करतो आज या सर्व विनंत्या ज्या आम्ही तुझ्या समोर मांडलेल्या आहेत, जे लोक इथे हजर आहेत ना हजर नाहीत, ज्यांच्या वतीने आम्ही ह्या प्रार्थना विनंत्या टाकलेल्या आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. Lord, we pray for all these prayer petitions. Look with mercy, look with favor upon all our brothers and sisters. And whatever they have prayed and desired, Lord, you bless them. मी प्रार्थना करतो प्रभू, संपूर्ण जगासाठी जी कोणती स्थिती आलेली आहे, युद्ध चालू आहे, वॉर्स आर हॅपनिंग, टेन्शन बिटवीन कंट्रीज. We pray for peace, Lord. We pray for every human being, Lord, to enjoy peace, enjoy freedom, dignity for life. We pray for our country and all those you have chosen to lead this country for wisdom. शहाणपणा दे प्रभू, सर्वांचे अधिकारी
चर्चच्या अधिकाऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो. पोप, कार्डिनल्स, बिशप्स, सर्व फादर्स, सिस्टर्स, पवित्र आत्म्याने त्यांना परिपूर्ण कर. फिल देम लॉर्ड युअर होली स्पिरिट. आणि सर्व दुःखी, कष्टी, गरीब आमच्या देशातील प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. Bless our nation, bless our land, Lord, with prosperity of spiritual, physical, material prosperity. Thank you, Lord. Let's lift our hands and thank the Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah. Let us receive the blessing. Thank you, Lord. Praise you. आपण इथे प्रार्थनासाठी आलेले आहे आणि आपल्याला देशामध्ये काय होत आहे याची आपल्याला जाणीव आहे. एक डॉक्टर, एक नर्स आणि अनेक स्त्रियांवर अत्याचार होत आहे. म्हणून आपण इथे प्रार्थना करत असताना आपल्यामुळे कोणाचंही वाईट होऊ नये आणि आपल्या जीवनाद्वारे मुलींचं आणि स्त्रींचं संरक्षण व्हावं. That we might create a girl-friendly and women-friendly society. Let it begin with us, with our prayer group and with our community and with our church, and also create awareness in the society. On Saturday we'll be praying. I do not know whether if we feel like we can do also a public, whether rosary or rally or something like that in the evening. Let the Spirit lead us and guide us. We should not keep quiet. We need to stand for justice and protection. It is only showing the world is becoming very sinful and is creating terror and fear. We need to uproot the fear. It is only with God's presence this can come about. Only when it only shows God is absent in our society. We need to bring God into our life. A God who loves, cares, protects, nurtures. And that is what in creation did. That everything was given and given to the care of man and woman to protect. आपण प्रार्थना करू. संपूर्ण सृष्टीचं आपण देखभाल करणार आहे. विशेष करून स्त्रियांचं आणि मुलींचं कल्याणासाठी आम्ही काही वाईट करणार नाही आणि आम्ही समाजामध्ये सुद्धा लोकांना मध्ये प्रवृत्त त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटणार. देशामध्ये समाजामध्ये परमेश्वराची शक्ती कमी आहे, सैतानिक शक्ती संचालित आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने हे सर्व दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहाय्य करावं. म्हणून आपण प्रार्थना करू आणि परमेश्वराचा आशीर्वाद मागूया. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देवो. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाम धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. अल्तारावरील अति पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मर्याद देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिवरक्त पती धन्य असो. देव आपल्या दुधावर संतकवी धन्य असो. हम गाए हो
महिमा कोई सदा, तू है प्रभु हमारा खुदा। विशेष सूचना आहे, कृपया थांबा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असतो आता आणि सदा सर्वदा. My brothers and sisters, next Monday, there will be novena to Our Lady, novena to the Nativity of Our Lady. Praise the Lord. तर या वर्षी आपल्या पॅरिसमध्ये मराठी तसंच इंग्लिश सुद्धा नोवेना होणार आहे. There will be novena in the evening 6 p.m. in Marathi, 7 p.m. in English. Praise the Lord. So there will be one adjustment next Monday, that is 9th, I believe. 9 तारीख, no, 2nd, September 2nd, 2 तारीख, त्या दिवशी नवीन आहे. तर Father told me to ask you, okay. तर त्याच्या पुढचं आहे. तर परंतु आम्ही विचारतो तुम्हाला 26 नोवेना 2 सप्टेंबरला आहे. तर मिस्सा कदाचित 7:45 पर्यंत संपेल. इंग्लिश मास विल गेट ओव्हर बाय 7:45. How many of you feel that we should keep the meeting for an hour or? Please put up your hands. Okay, not sure. किती लोकांना ते कॅन्सल करायचं? Should we keep meeting for some time? If you feel that we should after 7 p.m. so you come for 7 p.m. mass, attend the mass, English mass, and then 7:45 8:45 पासून 8:30 किंवा 8:45 पर्यंत आपण म्हणजे आपली मीटिंग राहील कॅन्सल करण्यापेक्षा. So we feel that we should keep. But how many of you will come? किती लोक येतील? Praise the Lord. So we'll keep. Praise the Lord. Thank you. पुढचा सोमवार 26 आहे. पुढच्या सोमवारी ब्रदर लिनस डिकॉस्टा हे आपल्याला टॉप देण्यासाठी येणार आहे पुढच्या सोमवारी. तर नॉर्मल मीटिंग आहे. मावळीचा नवेना 31 पासून सुरू होतो. प्रेज द लॉर्ड. सो येणारा शनिवार महिन्याचा 4था शनिवार आहे आणि मध्यस्थी आपण भेटणार आहोत. महिन्यामध्ये एकदा आपण सर्वजण मिळून देशासाठी आपल्या चर्चसाठी मध्यस्थी करत असतो. तर तुम्ही या, इतरांना सुद्धा सांगा दॅट स्पेशल प्रेयर फॉर इंटरसेशन, मध्यस्थीसाठी आपण सर्व एकत्र येऊया. तर सर्वांचं स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. फादर Florence, we thank you for being with us, exposing the sacrament. We thank Father. Praise the Lord. आपण जुबलीची प्रार्थना एकत्र म्हणूया. Let us stand. Caris India is available. Our children are selling Caris India. Please buy. Thank you. Together. Our Father, we thank you for bringing us and keeping us together under the banner of Grace Ministries last 25 years. We remember gratefully everyone who has worked tirelessly to build your kingdom. We also remember in gratitude those who have supported us by their collaboration, generosity and prayers. As we look beyond this year of Jubilee, we ask you to renew our zeal towards our mission of bringing in people and building them up to a position of strength and maturity until all become full grown in Christ. Lord Jesus, our good shepherd, in this Jubilee year, you keep guiding us and never let us astray. Rekindle in us the gift of your Holy Spirit and set our hearts on fire with love for you and your people. O Holy Spirit, may your anointing continue to rest upon each member of Grace Ministries as we grow and become what you expect us to be. May we continue helping people experience God's goodness. We ask all of this through the intercession of Mary, our Mother, Saint Michael, all apostles and saints. Amen. Father Florence Moshu. I
am happy that the Grace Ministry is open to the Spirit. So this option during the Novena time, how do we conduct? This way we show we belong to the church. We are not a breakaway church. We are participating in the tradition of the church where we have novenas and things like that. So and God blesses us in different way. So that's a good day. So during this time, not only on 2nd, please come for all the novenas for Marathi and English, and make any intention that you have and intercede and take benefit from that. And I'm happy in our service. We have all these. We say the rosary, we have devotion to Mother Mary, and sometimes we become some church, some prayer groups become very, without Mary and things like that. So Grace Ministry is a very integrated part of the church. So please come on those days. Don't come only for the prayer at 7:45. Come from 7 o'clock Mass, partake in the novena, and then partake in our service. Thanks for your good leadership. Hallelujah. So Father Assis Parish Priest this year has begun, especially thinking about the English speaking. All these years it was only Marathi, but this year he said no matter how many people come, we will keep English novena. So please, English, all those speaking English, please do attend 9 days of devotion to Our Lady. And there are preachers, fathers who are invited from outside. They will be preaching on the 9 days. So come and be benefit from this. Praise the Lord. Let's give a short Thanksgiving song. Praise the Lord. Give peace of Christ and love of Christ to one another. Thank you. God night. God bless you.